आणि आता बघूयात मोठ्या बातम्या। बुलढाण्याच्या चिखला गावामध्ये रात्री शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुन्हा बसवला छत्रपती शिवरायांचा पुतळा। मोठ्या पोलीस बंदोबस्तात पुतळा बसवण्यात आला। पुतळा हटवण्यावरून झालेल्या हाणामारी वेळी महिलाला निर्वस्त्र होईपर्यंत मारहाण झाल्याचा व्हिडिओ देखील आलेला समोर। बुलढाण्यातील चिखला गावात शिवपुतळ्यावरून झालेल्या राड्यानंतर आरोपी सरपंच गणेश काकडे अटकेत। संबंधित महिलेने स्वतः कपडे फाडले, आरोपी सरपंचाचा हा दावा। या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाइंड स्थानिक आमदार मनोज कायंदे असल्याचं वाटतंय। कपडे फाडल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा हा गंभीर आरोप। आम्हाला प्रोटेक्शन द्या, पोलिसांकडे केली मागणी। बुलढाण्यातल्या चिखला गावातील ग्रामस्थांसोबत उद्धव ठाकरे यांचा फोनवरून संवाद। गुन्हेगारांच्या कारवाईसाठी पूर्ण पाठपुरावा करू, ठाकरेंचे संबंधित महिलेला आश्वासन। सरपंच आणि 2 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, आंदोलक महिलांची ही मागणी। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा चिखला गावातील ग्रामस्थांसोबत संवाद। या प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रतापराव जाधव यांनी दिले। मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला। काल मध्यरात्री शंभूप्रेमींकडून मोहोळ एसटी स्टँड समोर पुतळा उभारला। परवानगी नसल्यानं प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली, मात्र पुतळा हटवणाऱ्याला स्थानिक नागरिकांचा तीव्र असा विरोध। परळीमध्ये मृत महादेव मुंडेंच्या 2 मुलांना मारहाण, 2 अज्ञातांविरोधात गुन्हा देखील दाखल। वाल्मिक कराडच्या मुलांकडून आमच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप। पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसाठी केला अर्ज। सांगलीच्या मिरजेत 2 चिमुरड्यांचे दत्तक म्हणून 40,000 विक्री। बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या 4 गुन्हा। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकं दिली दत्तक। चेन्नईमध्ये इंटर्नशिपसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला। समुद्रात ग्रुप सेल्फी घेताना विद्यार्थी बुडाले। एका मुलीचा यामध्ये मृत्यू, तर बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरू। मुख्यमंत्री फडणवीस स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती।